बघा लोकांना जायला हे घाबरतात लोक. स्लिप व्हायच्या गाडी चान्सेस आहेत. वार्ड क्रमांक 38 मधून बोलतो. संतोषी माता मंदिर पासून आता ही 4 व्हीलर वर गेलती, रिटर्न आली कारण की स्लिप होईल ती रोड नसल्यामुळे. बघा आता दमानं जाते. नाही चढत ना, नाही चढत म्हणले ते. आता पुढून एक गाडी आली कारण की इथं सोय नाही रस्त्याची. मोठे जुने घर दिसले 4-5 मजली, पण इथे व्यवस्थित सोय नाही राहिला लोकांना. वार्ड क्रमांक 38 मध्ये हे डायरेक्ट पंचिमनगर रंगासेठ चौकात निघते रोड सरळ, आणि बाजूला सच्चाई माता मंदिर आहे. आता ही बघा तिकडून एक गाडी येते अशोक लेलची, ती चढल पॉवरफुल होती, पण ही गाडी चढली नाही 4 व्हीलर. नाही पुढे बाबाजी नगरची कमान दिसते, त्या कमानीच्या पुढल्या साईडचा रोड आहे. हो का, ही बी गाडी चढत नाही कारण की रोड खराब असल्यामुळं. प्रॉपर रोड खराब आहे त्यामुळे गाडी चढत नाही ही पण. तर बघा ही पुढची इथंच लागत आहे, पण रोड नसल्यामुळे चढत नाही गाडी. तर मान्यवरांना लक्ष दिलं पाहिजे ह्या रोड साठी. महानगरपालिकेचे इलेक्शन आले, जे बी इलेक्शन मध्ये निवडून येईल या रोडकडे लक्ष दिलं पाहिजे. इथल्या जनतेकडे, इथले घर कम से कम 10-15 वर्ष झाले हे बी घर आलेले आहेत राहिले. हे जुने, हे कडले जुने आहेत, हे बी जुने आहेत. आता ही वरच्या साईडचे बी जुने आहेत, पण काय नवीन घर तयार होते, जसं की इकडल्या साईडला, इकडल्या फ्लॅटला पलीकड ती तिकडं तिकडं बी रोड बनला नाही. बघून घ्या. लवकरच माननीय नगरसेवकांनी इथली समस्या हल केली पाहिजे. सुंदा माता नगरची, बाबाजी नगरच्या पुढल्या भागातली. बघून घ्या कसले ड्रेनेज नाही, पण पाण्याचं मीटर सगळ्याला बसलेलं आहे. पाण्याचं मीटर हर एका घराला आहे, फक्त ड्रेनेज लाईन नाही आणि रोड नाही. सरकारला ज्या गोष्टीतनं फायदा आहे ती गोष्ट आधी होती, जसं की पाण्याचं मीटर. बघा प्रचार चालू आहे तरी आताचा, कोणाचा आहे माहित नाही, पण चालू आहे प्रचार. असे 2 गोष्टी सांगून संपतो. चॅनलला शेअर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट ठोका.